नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आज गेल्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्यावरील काही प्रश्न पाहिलेले होते. आज आपण मूळ संख्या यावरील 20 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील बघा मित्रांनो, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील, शालेय असतील किंवा कोणतेही, तर तुम्हाला मूळ संख्यावरती हमखास एक तरी क्वेश्चन असतो म्हणजे असतो की तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना मूळ संख्या म्हणजे काय हे समजतं, परंतु त्याच्यावरती विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजत नाहीत. त्यामुळे 20 प्रश्न मी असे काढलेले आहेत की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप सोपे आहेत. बघा, मूळ संख्यावरील प्रश्न आहेत, प्रश्नपत्रिका आहे, कशा स्वरूपाची आहे ती. पहिला प्रश्न असा विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा की खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे असं म्हटलेलं आहे. बघा, मूळ संख्या म्हणजे काय हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे का? जर मूळ संख्या म्हणजे काय हे जर माहित नसेल तर त्यामध्ये प्रश्न सोडवण्यामध्ये अर्थ नाही. बघा, मूळ संख्या म्हणजे काय, त्या संख्येला एकने आणि स्वतः त्याच संख्येने भाग गेला पाहिजे. बघा, मी काय म्हणते, मूळ संख्या म्हणजे काय, त्या संख्येला एकने आणि स्वतः त्याच संख्येने भाग गेला पाहिजे अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. मग आपण बघूया की 21 आहे, 29 आहे, 35 आहे आणि 49 आहे. बरोबर आहे. मग मला सांगा, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे असं विचारले. मूळ संख्या म्हणजे काय हे तर क्लिअर झालं तुम्हाला की त्याच संख्येने आणि एक या संख्येने भाग जातो. मग मला सांगा, 3 या संख्येला कोणत्या संख्याने भाग जातो रे? 1 ने तर सर्व संख्यांना भाग जातो. 1 हे 21 हे 3 च्या पाड्यामध्ये येतात आणि 21 च्या पाड्यामध्ये येतात. म्हणजे बघा, म्हणजे 1 चे अवयव 1, 3, 21 आहे, म्हणजे ही 21 ही मूळ संख्या आहे का? नाही. 29 चे अवयव बघा बरं, 29 कोणत्या पाड्यामध्ये येते किंवा टेबल मध्ये येत आहे? तर मला सांगा, 1 आणि 29 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी करेक्ट आन्सर आहे. बघा, ट्राय करून बघू. 35 ला 1 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 7 ने भाग जातो, 35 ने भाग जातो, म्हणजे 35 ही मूळ संख्या नाही. 49 1 ला भाग जातो, 7 ने भाग जातो, 49 ने भाग जातो, म्हणजे ह्या तिन्ही पर्यायांना एक किंवा स्वतः त्या संख्येच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्यांनी सुद्धा भाग जातो, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. लक्षात घ्या, प्रश्न कसा विचारला आहे त्याकडे तुम्ही लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. बघा बघा, दुसरा प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, खालीलपैकी कोणती संख्या मूळ नाही असं विचारले. बघा, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही विचारले. 17 ही मूळ संख्या आहे का? हो आहे. 19 आहे का? आहे. 23 आहे का? आहे. मग कोणती मूळ संख्या नाही? 20. का नाही बरं? कारण 20 ला भाग जाणाऱ्या संख्या भरपूर आहेत. 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे, म्हणून ही 20 ही मूळ संख्या नाही, म्हणून ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर आहे. बघा, लक्षात येत आहे का? तुम्हाला असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तिसरा प्रश्न आहे आपला. तिसरा प्रश्न कोणता आहे बघा, 1 ते 20 मधील सर्वात लहान मूळ संख्या कोणती? बघा, काय विचारले, 1 ते 20 मध्ये सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मग मला सांगा, सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे रे? 2 आहे. मग 1 ते 20 मध्ये सुद्धा कोणती असणार आहे? मग 2 आहे, म्हणून ऑप्शन बी. चला, नंतर चौथा ही दिलेला आहे आपल्याला. बघा, चौथा प्रश्न काय विचारलेला आहे, 2 ही मूळ संख्या आहे, कारण बघा 2 ही मूळ संख्या आहे, कशामुळे आहे सांगा बरं? ती विषम आहे म्हणून, तिचे फक्त 2 घटक आहेत, तिचे अनेक घटक आहेत, ती संमिश्र संख्या आहे. बघा, ती विषम आहे. विषम आहे का ही 2 संख्या? नाही, तर ऑप्शन येईल का? येणार नाही. तिचे अनेक घटक आहेत, म्हणजे 2 या संख्येला अनेक संख्यांनी भाग जातो का? नाही. नंतर ती संमिश्र संख्या आहे. संमिश्र म्हणजे काय? मिश्रण केलेलं आहे 1-2 संख्यांचं, तसं आहे का? नाही. मग बघा, राहिलं काय? फक्त बी राहिलं. कशामुळे बी आहे ते पण बघू.
तिचे फक्त दोन घटक आहेत. दोन घटक कोणते आहेत सांगा बरं मला. दोन ह्या संख्येला 1 ने आणि स्वतः त्याच संख्येने भाग जातो. हे दोन घटक म्हणजे दोन ही मूळ संख्या आहे. बघा हे दोन घटक आहेत. कशाचे? दोन या संख्येचे दोन घटक. कारण की स्वतः 1 ने पण भाग जातो आणि 2 ने पण जातो, म्हणून ही दोन घटक आहेत. म्हणून 2 ही मूळ संख्या आहे. लक्षात आलं. सर्वात लहान जर तुम्हाला मूळ संख्या विचारली तर सर्वात लहान मूळ संख्या किती आहे? 2 आहे. बघा पाचवा प्रश्न काय विचारलाय तुम्हाला आता. खालीलपैकी कोणती संख्या संमिश्र आहे? संमिश्र म्हणजे काय? कंपोजिट, मिश्रण आहे एकमेकांचं. बघा 13, 17, 22, 19. बघा 13 ही मूळ संख्या आहे, 17 ही मूळ संख्या आहे, 19 ही मूळ संख्या आहे. कारण त्यांना फक्त 1 ने आणि स्वतः त्याच संख्येने भाग जातो. मग फक्त राहिली कोणती? 22. 22 चे अनेक काय आहेत? अवयव आहेत, म्हणजे अनेक संमिश्र आहेत. म्हणून 22 इज द करेक्ट आन्सर येणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. बघा नंतरचा प्रश्न काय विचारलाय तुम्हाला. सहावा प्रश्न काय आहे बघा. बघा सहावा काय प्रश्न विचारला. या संख्येतील किती घटक किंवा किती फॅक्टर आहेत? 37 या संख्येला किती घटक फॅक्टर आहेत? म्हणजे 37 चे अवयव. काय विचारले? 37 चे अवयव किती? बघा 37 या संख्येला किती अवयव आहेत रे? 37 ही मूळ संख्या आहे का बघू आपण. 37 चे फॅक्टर 1 तर नसणार आहे. का बरं? कारण 37 ला 1 ने आणि स्वतः त्या संख्येने भाग जातो, म्हणून त्याचे फॅक्टर किती आहेत? 2. बघा 37 चे 3 फॅक्टर आहेत का? 37 कोणत्या पाड्यामध्ये येतात? 1 नाही. म्हणून 37 या संख्येचे फॅक्टर म्हणजे अवयव, 37 या संख्येचे अवयव 2 आहेत. तर कोणकोणते? 37 ही एक संख्या आणि ही एक ही संख्या. 1 ने सर्व संख्यांना भाग जातो आणि 37 म्हणजे स्वतः त्याच संख्येने त्या संख्येला भाग जातो, म्हणून 37 चे फॅक्टर 2 आहेत. 2 किती आहेत? 2 आहेत. लक्षात येत आहे का विद्यार्थी मित्रांनो? खूप सोपं असते. थोडंसं तयारी करावी लागते, वारंवार वाचन करावं लागतं. मूळ संख्या म्हणजे काय? एकदा वाचून दोनदा वाचून लक्षात राहत नाही, तरी वारंवार प्रॅक्टिसचा भाग असतो. बघा मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. तुम्ही सायकल चालवायला शिकतात. सायकल चालवत असताना तुम्ही जर सुरुवातीला म्हटलं मला सायकल चालवता येत नाही किंवा जमत नाही, तुम्ही एकदा दोनदा तीनदा चारदा पडता, तर सायकल शिकण्याचं थांबता का? नाही थांबत. मग इथं सुद्धा तसंच आहे. काय आहे? तुम्हाला मूळ संख्या म्हणजे काय एकदाच समजणार आहेत का? दोनदा समजणार आहेत का? तुम्ही जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट समजत नाही तोपर्यंत तुम्ही ती वारंवार केल्या पाहिजेत सायकल प्रमाणे. चला असो, आपला नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा. सातवा प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कोणती संख्या मूळ आहे असं विचारले. काय विचारले? खालीलपैकी कोणती संख्या मूळ आहे. मग मला सांगा आता, मूळ आहे खालीलपैकी कोणती संख्या मूळ आहे? 51 चे अवयव सांगा बरं. कोणकोणत्या पाड्यात येते 51? 1 च्या पाड्यात येतं, 51 च्या पाड्यात येतं, 13 13 33 33 34 52. म्हणजे कितीचा 17 17 17 34 37 51, म्हणजे 17 च्या सुद्धा पाड्यामध्ये येतात. ही मूळ संख्या होणार नाही. 57 59 आणि 63 खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? बघा 57 ही मूळ संख्या आहे का? नाही. 59 आहे का? 63 आहे का? म्हणजे याच्यामध्ये खालीलपैकी कोणती संख्या मूळ आहे? बघा इथं मूळ संख्या आहे कसं इथं नाही असणार आहे पर्याय, कारण की हे तिन्ही पर्याय मूळ आहेत आणि फक्त हे नाही. ऑप्शन ए आहे इथं नाही असणार आहे. नंतर 8वा प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे बघा. एकमेव सममूळ संख्या कोणती? बघा एकमेव सममूळ संख्या कोणती? सम म्हणजे काय तुम्हाला लक्षात येते ना? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक युनिट प्लेसला जर असेल तर त्या संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. मग मला सांगा एकमेव सममूळ संख्या कोणती? बापरे, ही पण सम आहे, ही पण सम आहे आणि ही पण सम आहे. ही तर येणार नाही. एक ही मूळ ही नाही आणि सम ही नाही. मग मला सांगा 6 ही समसंख्या
आहे, परंतु हिचे अवयव किती आहेत? 1, 3, 2, 6 हे 2 पेक्षा जास्त आहेत नाही. 4 पण सम आहे, बरोबर आहे. मग 4 चे अवयव 1, 2, 4 हिचे 2 अवयव आहेत का? नाही. मग एकमेव कोणती राहिली? 2, कारण या 2 या संख्येचे अवयव 1, 2 आहेत, म्हणून एकमेव सममूळ संख्या जर विचारलं तर 2 आहे, लक्षात ठेवा. चला नंतर 9वा प्रश्न आहे आपला बघा. 9वा आणि 10वा हे 2 प्रश्न घेणार आहात. मूळ संख्येवरती 10 प्रश्न आपण काढलेले होते. चला बघा काय विचारले. 9वा प्रश्न, खालीलपैकी सर्व मूळ संख्या कोणत्या? खालीलपैकी सर्व मूळ संख्यांचा संच कोणता आहे बघा. आता 5, 7, 11, 6, 8, 11, 9, 11, 13, 7, 9, 17 बघा मूळ संख्यांचा संच. अशा वेळेस तुम्ही काय करायचं? ह्या पर्याय डी पासून वर जायचं. काय होतं माहिती का, आपण ए सोडवतो, बी सोडवतो, ऑप्शन नसतं. मग आपण काय करतो? हे 4 पण पर्याय सोडवतो, उत्तर एक तर सी मध्ये असतं किंवा डी मध्ये असतं. त्यामुळे कधी कधी खालून सोडवायला सुरुवात करायची, सोपं जाते. बघा 7, 9, 17. 7 ही मूळ संख्या आहे, 17 आहे, पण 9 नाही ना. आहे का 9? 1 ने भाग जातो, 9 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, नाही. त्याच्यामध्ये 9 आहे म्हणजे ही पण येणार नाही, ही पण येणार नाही. त्याच्यात तर 6 आणि 8 आहे. 6 आणि 8 ला तर संख्याने भाग जातो दुसऱ्या, म्हणजे ही पण येणार नाही. पर्याय कोणता राहिला मग? 5, 7, 11. तुम्ही हे करून पहा. बघा 5 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? 7 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 11 ला कोणत्या संख्येने भाग जातो? हे तुम्ही पाहू शकता करून. नाहीतर उगाच मॅडम सांगायला म्हणून तुम्ही करू नका, तेच ऑप्शन. चला नंतर आपला लास्ट एक प्रश्न राहिलेला आहे मूळ संख्यावरचा बघा. आपण हे सोपे सोपे प्रश्न काढले होते मूळ संख्येवरती. मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोडेसे हार्ड क्वेश्चन घेऊन येणार आहे. ह्याच्यापेक्षा थोडे हार्ड क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 पेक्षा जास्त घटक आहेत? बघा प्रश्न काय विचारलाय. खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 पेक्षा जास्त घटक आहेत? मला सांगा. 3 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? प्रश्न काय विचारलाय? 2 पेक्षा जास्त घटक आहेत. मग 3 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने, 3 ने. 5 ला कोणत्या संख्येने जातो? 1 ने, 5 ने. 7 ला 1 ने, 7 ने. 8 ला बघा 1 ने, 2 ने, 4 ने, 8 ने. प्रश्न काय आपला? खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 पेक्षा जास्त अवयव आहेत? घटक म्हणजेच काय? अवयव. मला सांगा 2 पेक्षा जास्त इथं आहेत का? इथं आहेत का? इथं आहेत का? नाही. पर्याय काय आला माहितीये का? डी. बघा म्हणून मी तुम्हाला म्हणते खालून वर जायचं अशा वेळेस. कारण तुम्ही हे सगळं सोडून बसता पण उत्तर असतं सी आणि डी मध्ये जास्त करून. म्हणून खालून सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा मूळ संख्यावरती मी अतिशय सोप्या पद्धतीचे क्वेश्चन काढले होते. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण जरा मूळ संख्यावरील थोडेसे हटके प्रश्न काढणार आहात. त्यामुळे तुम्ही नवनवीन व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.